नमस्कार. मी वैभव मस्के, प्रणाम ॲग्रोचा प्रतिनिधी. आज आपण ह्या नॅटल संदर्भात जाणून घेणार आहे की बरेच शेतकरी विचारतात, बॉस साहेब हे नॅटल काय कशा प्रकारे काम करते, त्याचा वापरायचा डोस काय आहे, कशा वापरू शकतो. त्याच्यावर थोडंसं माझं मत आलं आहे की बा सर्वांना सांगल्याबद्दल एक व्हिडिओ बनवून ते व्हिडिओमध्ये पूर्ण एक्सप्लेन करून द्यावं. आता हे नॅटल जे हे प्रणाम ॲग्रो कंपनीचं प्रोडक्ट आहे, हे कोणतंही बुरशीनाशक किंवा कीटकनाशक नाही, हे फक्त इनऑर्सर सॉल्व्हंट आहे आणि इको फ्रेंडली आहे. त्याचे काम कसं करते, आता तुम्ही जे कोणतं समजा कीटकनाशक किंवा बुरशीनाशक किंवा तणनाशक मारता, ते तणनाशक तुम्ही बघता की बाबा कालांतराने त्याचे तुम्ही म्हणता बा रिपोर्ट आलेला आहे किंवा एवढं भारी स्प्रे मारलं तर त्याचा मला काही फायदा झाला नाही. ते कशामुळे नाही की तुमचं जे पाण्याचा TDS राहत असते. आता TDS काय आहे, TDS हे टोटल डिझॉल्व सॉल्व्हंट, म्हणजे तुम्ही जे पहिलं समजा 200 लिटर द्रावण घेतलं, त्या द्रावणाला प्रत्येक याला वेट आणि साईज राहत असते. आपण जे समजा एखादं कोणतं पण औषध घ्या, त्याला पण एक SC कॉन्सन्ट्रेशन राहते किंवा WP राहते, प्रत्येकाला एक मॉलिक्युलर वेट राहत असते. मग ते मॉलिक्युलर वेट जर तुमचं त्या पाण्यासोबत मॅच नाही झालं की ते एक तर द्रावण फुटते किंवा जे जसे पाहिजे तसे रिपोर्ट येत नाही. तर मग त्यामध्ये तुम्हाला एक प्रयोग करायचा आहे. त्यामध्ये तुम्ही जर 200 लिटर द्रावण पाणी घेत असाल तर त्यामध्ये तुम्हाला फक्त 50 ml नॅटल टाकायचं आहे. हे नॅटल काय करते, पूर्ण पाण्याचा TDS आहे का ते पूर्ण समान करते. ते TDS समान झाल्यानंतर एकसंग झाल्यानंतर जे तुम्हाला ॲक्च्युअल pH पाहिजे, रेग्युलर pH आहे तुमचा, ते पूर्ण pH पण बॅलन्स करते. आणि जी EC राहत असते, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी, जे तुम्ही ड्रिपनं पाणी सोडता, जे टिप वगैरे पाणी पडते, त्याची इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी तुमचे 1.5 ते 2 समथिंग पाहिजे, त्या समांतर तुम्हाला आणून देते. आणि हे तुम्हाला कोणतंही खत, कोणतंही बुरशीनाशक, कोणतंही कीटकनाशक तुम्ही वापरू शकता. त्याचं प्रमाण आहे 0.25 ml पर लिटरला. समजा तुम्हाला 200 लिटर टाकीसाठी 50 ml वापरायचे. त्यानंतर तुम्ही जे रासायनिक खतामध्ये वॉटर सोल्युट सोडता, 0.35 असो, 60 असो, जे स्पेशालिटी ग्रेड असेल, ते जरी तुम्हाला ड्रीपनं सोडायचं असेल तर पहिले अगोदर नॅटल पाण्यात टाका 50 ml. त्यानंतर कोणतंही विद्राव्य खत टाका आणि त्याला ड्रीपनं बिंदास सोडू शकता. मग ती पूर्ण जे तुम्ही खत वगैरे ते पूर्ण एकसंग होऊन ज्या ड्रीपनं जाईल का, त्या ड्रीपनं गेल्यामुळे जे तिथली माती आहे ती पण सुपिक्त होते, कारण की कंटिन्यू सॉल्व्हंट त्याच्यामध्ये त्या ड्रीपमध्ये गेल्यानंतर त्याची तुम्हाला रिपोर्ट बघू शकता. हे रिपोर्ट बघायची कशी, आता भरपूर शेतकऱ्यांनी वापरले असेल, मला त्यांचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही वापरले असेल तर या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही येस टाईप करू शकता. आणि ज्यांना वापरायचं असेल, प्रयोग करायचा असेल तर काय करा, घरच्या घरी 2 ग्लास घ्या, एखादं कोणतंही खत वगैरे टाकलं त्यात, एकात नॅटल टाका, एका नॅटल नका टाकू, आणि ते पूर्ण तुम्ही स्वतः प्रयोग करा, ढवळा त्याला. त्यानंतर तुम्ही ढवळून रिपोर्ट बघा आणि त्यानंतर तुम्हाला कशा प्रकारे वापरायचं आणि कोणत्या तणनाशकमध्ये कीटकनाशक तुम्ही वापरू शकता ते तुम्ही मला कॉल करून विचारू शकता. माझी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, मी त्यावर कॉल करून तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.